नमस्कार मित्रांनो मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत खूप सारे शेतकरी अर्ज करत आहेत। तर आता अर्ज केल्यानंतर काही शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मेसेज येते, या ठिकाणी आपण पाहू शकता। तर हा कुसुम मध्ये ज्यांनी अर्ज केले त्यांना आता कुसुमचे पेमेंट तात्पुरत्या, जे कुसुमचे लाभार्थी आहेत त्यांचे पेमेंट तात्पुरत्या स्वरूपात आता सध्या तरी थांबवण्यात आलेले आहे। तर ते लवकरच चालू होईल अशा प्रकारचे मेसेज येत आहेत। तर शेतकरी आता आपले फॉर्म भरलेले कुसुम मध्ये ज्यांनी फॉर्म भरले तर ते कन्फ्यूज झाले आहेत की आम्हालाच पेमेंट भरता येत नाही का इतरांना पण पेमेंट भरता येत नाही। तर हे मेसेज ज्यांचे पेमेंट अजून झालेले नाहीत अशा सर्वांनाच अशा प्रकारचे मेसेज आले आहेत की जेणेकरून आपल्याला एकट्यालाच हा मेसेज आला नाही, ही गोष्ट फक्त लक्षात घ्या। खूप लोकांनी कुसुमद्वारे अर्ज भरले, तर आता कुसुमद्वारे भरलेले अर्ज, मेडा मार्फत भरलेले अर्ज, त्यानंतर ते अर्ज मेडा आणि त्यानंतर आता मागेल त्याला सौर पंप योजनेअंतर्गत जे म्हणजे आता महावितरण मार्फत जे अर्ज भरले जातात, तर खूप जास्त प्रमाणात अर्ज भरत असल्या कारणाने अर्ज आणि पेमेंट यांची संख्या खूप जास्त प्रमाणात होत असल्याने आता सध्या तरी जे अर्ज पहिले पेंडिंग आहेत, आता जे पेंडिंग अर्ज लक्षात घ्या 8 ते 9 लाख शेतकऱ्यांना सौर पंप जोडणी वाटप देण्याची संकल्पना आहे। तर यामध्ये जवळपास हा आकडाच्या पेक्षाही जास्त अर्ज आलेले आहेत। तर या अर्जाची निवड होणार, निवड झाल्यानंतर ते आता पूर्ण प्रोसेस होणार, त्यानंतर आता जे पेमेंट जे थांबवण्यात आलेले आहेत, जे आता पेमेंट सध्या अशा प्रकारचे मेसेज येतात, आपण मेसेज पाहू शकतो अशा प्रकारचे मेसेज खूप जणांना टेस्ट मेसेज पण आले, तुम्ही पेमेंट करायला जात आहे तिथं पण असं स्टेटस मध्ये दाखवत आहेत की तात्पुरत्या स्वरूपात आता पेमेंट करणं थांबवलेले, म्हणजे पेमेंट आता होणार नाही। का होणार नाही, तर जे पहिले पेंडिंग अर्ज आहेत ते अर्ज आता पहिले निकाली लावले जातील, ते अर्ज निकाली लावल्यानंतर आता जी पेमेंटची प्रोसेस आहे ती पुन्हा सुरू होईल। आता ह्याला थोडासा कालावधी लागू शकतो, आपण म्हणू शकतो की एक आता हा जी ही लिस्ट येणार आहे, ही लिस्ट जोपर्यंत कव्हर होत नाही, पूर्ण सेटअप बसत नाही, म्हणजे पूर्ण त्यांची प्रक्रिया पूर्ण पडत नाही, जेणेकरून त्यांचे सर्वे किंवा वेंडर सिलेक्शन किंवा जॉईंट सर्वे वगैरे सगळी प्रोसेस होत नाही आणि कंपन्या त्या ठिकाणी नवीन अजून त्यांची लिस्ट देत नाहीत की या जिल्ह्यासाठी आम्ही एवढेच आता लिहू शकतो। तर तोपर्यंत तरी सध्या अजून ह्या पंपाचं बसणे किंवा पेमेंट करणे हा ऑप्शन बंदच राहणार आहे। आता याला थोडासा कालावधी लागू शकतो, तरी तुम्हाला वाट पाहण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही। तर हे का घडत आहे, ह्या मागे पण एक मोठं कारण आहे। आता महावितरणकडे जे अर्ज भरलेले आहेत, काही जणांनी आपले लाईट कनेक्शनसाठी अर्ज भरलेले आहेत, तर लाईट कनेक्शनसाठी जे अर्ज भरले आहेत ते महावितरण पूर्णपणे अर्ज ते मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी ट्रान्सफर केले। तर जोपर्यंत तुम्ही तिथं एक हमी पत्र देत नाही की मला माझे सौर पंप नको आहे, मला वीज कनेक्शन पाहिजे, म्हणजे वीज जोडणी पाहिजे, तोपर्यंत तुमचा अर्ज त्यासाठी विचार केला जात आहे। त्यामुळे खूप सारे अर्ज ते भरलेले अर्ज आणि हे पण अर्ज असे विकून मिळून खूप सारे अर्ज या योजनेसाठी दाखल झाले असल्या कारणाने सध्या योजना खूप लोडमध्ये आहे। त्यामुळे खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे मेसेज येतात की आपल्या जिल्ह्याला सध्या, म्हणजे आता जिल्ह्यापासून वाईज आपण म्हणू शकत नाही, कारण की खूप साऱ्या जिल्ह्यांमधून आपण मेसेज आलेले आहेत की आम्हाला सध्या पेमेंट करता येत नाही, पेमेंट हिस्सा भरताना लाभार्थी पात्र आहे तर तुम्हाला काही दिवस थांबावे लागेल पैसे भरण्यासाठी, आपले हिस्सा भरण्यासाठी असे मेसेज येत आहेत। तर काही भिण्याची काळजी कारण नाही, लवकरात लवकर ही प्रोसेस पूर्ववत चालू होईल। आता वेळ किती लागू शकतो हे डिटेलमध्ये कुणीही सांगू शकत नाही, पण शक्यतो थोड्या वेळ दिवसातच सर्व प्रोसेस लवकरात लवकर चालू होईल। आणि आता एक म्हणजे असं शेतकऱ्यांची प्रॉब्लेम आहे की आमच्या फॉर्म तर आता रिजेक्ट होणार नाही, काय होणार नाही, पेमेंट फक्त पेंडिंग आहे, तुमचं बाकी सगळं ओके झालेलं आहे, तुमचा फॉर्म वगैरे काय रिजेक्ट होत नाही, फक्त जे पाठीमागचे जे सेटअप बसायचे होते ते सेटअप बसणे पेंडिंग आहे। त्यामुळे ते एकदम सगळं पेमेंटचा लोड आणि एक साईटवर जे प्रॉब्लेम येत आहेत, आता पेमेंट करताना पण प्रॉब्लेम येत नाहीत, पेमेंट काही अडकले जात आहेत, हा प्रॉब्लेमचे सोल्युशन काढण्यासाठी किंवा एकदम जास्त पेमेंट होऊ नये किंवा जास्त शेतकरी पेंडिंग मध्ये पडू नयेत, पेमेंट होऊन पण जास्त शेतकरी पेंडिंग मध्ये पडू नयेत, यासाठी अशा प्रकारची जे आहे ते गॅप घेतला जातो। तर व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण विषयावर आपल्या डिटेलमध्ये माहिती, आपले जे क्वेश्चन आपण जे प्रश्न विचारतो त्या विषयावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो। आपले जे प्रश्न असतील नक्की कमेंट मध्ये आपण विचारू शकता।
कमेंटमध्ये विचारू शकता. आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे असतात त्यावर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.